नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, 14 जून 2024 रिलीज झाले होते दोन मराठी सिनेमे. एक म्हणजे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि दुसरा म्हणजे अल्ल्याड पल्ल्याड. आता संघर्ष योद्धा हा जो सिनेमा आहे तो त्याच्या नावाप्रमाणेच बॉक्स ऑफिसवर संघर्ष करताना आपल्याला दिसतोय. आता या दोन्ही सिनेमांचे आपण बॉक्स ऑफिस कलेक्शन ऐकूयाच, बट हे कलेक्शन ऐकण्याआधी तुम्हाला एक जेंटल रिमाइंडर आहे आणि ते रिमाइंडर म्हणजे मी कुठल्याही प्रकारचा क्लेम करत नाही की हे आकडे खरे असतीलच. गुगलवरनं विविध वेबसाईट्सनुसार जी काय माहिती मिळते त्याच्यावरनं आपण एक अंदाज लावतो. सो आता मी समजा म्हटलं की एक सिनेमाने 10 रुपये कमवले, तर आपण असं धरून चालूया की चांगलंच धरूया की 20 किंवा 30 रुपये त्या सिनेमाने कमवलेले असतील. एनिवेज, मनोज जरांगे पाटील या सिनेमाने स्वतःच्या पहिल्या दिवशी असं म्हटलं जात होतं की कमवले होते 8 ते 10 लाख रुपये, दुसऱ्या दिवशी 9 ते 12 लाख रुपये, तिसऱ्या दिवशी रविवारी थोडी ग्रोथ बघायला मिळाली आणि तिसऱ्या दिवशी 16 ते 18 लाख रुपयांची कमाई या सिनेमाने केली असं म्हटलं जातं. चौथ्या दिवशी पुन्हा एकदा 9 ते 12 लाख रुपये, पाचव्या दिवशी मंगळवारी फक्त 4 ते 6 लाख रुपये. आता आपल्याला कंटिन्युअस ड्रॉप बघायला मिळतो या सिनेमाच्या कलेक्शनमध्ये. पाचवा आणि सहावा म्हणजेच मंगळवार आणि बुधवार दोन्ही दिवशी असं म्हटलं जातं की या सिनेमाने 4 ते 6 लाख रुपये एवढीच कमाई केलेली आहे. तर गुरुवारी 7व्या दिवशी फर्स्ट वीकचं कलेक्शनचं शेवटचा जो दिवस होता त्याच्यात जेमतेम 3 ते 4 लाख रुपये या सिनेमाने कमवलेले आहेत. आणि काल सेकंड फ्रायडेला दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी असं म्हटलं जातं की या सिनेमाने कमवले साधारणपणे 2 ते 3 लाख रुपये इतकंच. सो ओव्हरऑल पहिल्या आठवड्याचं आणि 8 दिवसांचं ओव्हरऑल 8 दिवसांचं याचं कलेक्शन आहे साधारणपणे 65 लाख असं धरून चाला, किंवा चला आपण चांगलंच पकडूया 70 लाख या सिनेमाने कमवले असतील असं धरून चालूया. ओव्हरऑल या सिनेमाचा जेव्हा आपण ट्रेलर बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की फार कंजूसीमध्ये हा सिनेमा शूट नाही केलाय. म्हणजे क्राऊड आणि कॅमेरा वर्क हे सगळं बऱ्यापैकी केलेलं आहे चांगलं. सो बजेट या सिनेमाचं असणारच, पण ते बजेट रिकव्हर होताना आता जरा कठीणच दिसतंय. आता येऊया अल्ल्याड पल्ल्याड या सिनेमाकडे. काल मी जो एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यात मी म्हटलं होतं की या सिनेमाने साधारणपणे पहिल्या आठवड्यात त्याच्यात मी असं म्हटलं होतं की 1.5 कोटींच्या आसपास या सिनेमाने कमाई केली आहे. पण मी म्हटलं होतं की चांगलं आपण अजून धरूया की 1 कोटी 80 किंवा 1 कोटी 90 लाख या सिनेमाने पहिल्या आठवड्यात कमवले असतील. बट फिल्म मेकर्सकडनं जो आकडा सांगण्यात येतोय तो आहे 2 कोटी 7 लाखांचा पहिल्या वीकचं कलेक्शन. सो आपण धरूया की बाबा त्यांचंच खरं असेल. आता बघूया डे टू डे वाईज या सिनेमाने विविध वेबसाईट्सनुसार, म्हणजे फिल्म मेकर्सचे आकडे नाहीत, विविध वेबसाईट्सनुसार या सिनेमाने कसे कमवले डे टू डे कलेक्शनमध्ये. पहिल्या दिवशी या सिनेमाने कमवले होते 10 ते 12 लाख रुपये. शनिवार, रविवार, सोमवारपासून आपल्याला या सिनेमाच्या कलेक्शनमध्ये ग्रोथ बघायला मिळाली आहे वर्ड ऑफ माउथनी. दुसऱ्या दिवशी शनिवारी 20 ते 22 लाख, तिसऱ्या दिवशी जवळपास 40 ते 42 लाख, चौथ्या दिवशी 24 ते 26 लाख, मंगळवारी 5वा दिवस असून सुद्धा फार ड्रॉप नाही बघायला मिळाला, 15 ते 18 लाख रुपये या सिनेमाने कमवलेत. 6व्या दिवशी सुद्धा बुधवारी 15 ते 18 लाख रुपये. गुरुवारी सुद्धा काही फार ड्रॉप बघायला नाही मिळाला, जी खरंच कौतुकाची गोष्ट आहे. गुरुवारी 7व्या दिवशी या सिनेमाने कमवले साधारणपणे 13 ते 15 लाख रुपये. आणि काल 8व्या दिवशी, दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी पुन्हा एकदा एक थोडी ग्रोथ एक्सपेक्टेड आहे आणि जवळपास या सिनेमाने 8व्या दिवशी कमवलेले असतील 18 ते 20 लाख रुपये. असं करत याचं पहिल्या 8 दिवसांचं कलेक्शन विविध वेबसाईट्सनुसार 1 कोटी 75 लाख रुपये आहे. बट आपण असं धरून चालूया की 2 कोटी कमवलेले असतील. आता मेकर्सनी तर आधीच सांगितलेलं आहे की त्यांचं कलेक्शन फर्स्ट वीकचं 2 कोटी 7 लाख रुपये झालेलं आहे. सो कदाचित कालचं 8व्या दिवसाचं कलेक्शन धरून मेकर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघायला गेलं तर 2 कोटी 25 लाखच्या आसपास या सिनेमाने कमाई केलेली असेल, जी की चांगली गोष्ट आहे. सो ओव्हरऑल अजूनही मी तुम्हाला सांगेन, हा वीकेंड आता वाया घालवू नका. आज आहे इंडिया बांगलादेशची मॅच, संध्याकाळचे शोज जरा अफेक्ट होतील त्याच्यामुळे. पण तरी सुद्धा तुम्हाला विनंती आहे की शक्य तेवढी गर्दी मराठी सिनेमाला, प्रत्येक मराठी सिनेमाला तुमच्या आवडीनुसार मराठी सिनेमाला गर्दी करा आणि मराठी सिनेमागृहात जाऊन बघा. हीच तुम्हा सर्वांकडे विनंती. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.